नमस्कार, एसएन न्यूज मधील आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर पाहूयाची विशेष बातमी। अतिवृष्टी, सलग पाऊस आणि तथा पूर सदृश्य परिस्थितीमुळे तिवसा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिरायती तसेच फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे। खरीप हंगामाचे सर्व प्रयत्न वाया गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र कोलमडले आहे। दिवाळी सारखा आनंदाचा सण दारात असतानाही शासकीय मदत न पोहोचल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे। शासनाच्या मदतीचे आश्वासन केवळ फायलांमध्ये अडकून राहिल्याने ग्रामीण भागात काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आली आहे। तिवसा तालुक्यातील वरहा, ममदापूर, शिरसगाव, मोजरी, निंभोरा, सालोरा या गावामध्ये मागील वर्षभरात 10हून अधिक शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा आणि मानसिक तणावामुळे आत्महत्या केल्या आहे। काहींचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला। या विदारक परिस्थितीत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व यशोमतीताई ठाकूर मित्रमंडळ यांच्या वतीने एक सृजनशील उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना किराणा किट आणि साडी भेट देऊन त्यांच्या दुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न करण्यात आला। या दिवाळीत तरी फुल नाही तर फुलाची पाकळी या भावनेतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे कार्य काँग्रेसकडून करण्यात आले। कार्यक्रमावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष वैभव वानखडे यांनी सांगितले की शासन निर्णय झाले तरी प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे। जात, धर्म, पक्ष, पंथ विसरून शेतकऱ्यांच्या आर्थिक भरपाईसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे। या प्रसंगी मुकुंद पुनसे, निलेश खुळे, पंकज देशमुख, प्रशांत कांबळे, डॉक्टर निरंजन गणोरकर, रावसाहेब देवघरे, गजानन चर्जन, संदीप हगवणे, निरंजन कडू, विजय डोंगरे, सूरज चौधरी, प्रतीक खुडे, किशोर समरीत, निलेश हगवणे, दिलीप केचे, प्रशांत साबळे, सरपंच मंदाताई राठोड, विजय जाधव, राजकुमार इंगळे, गिरधर राठोड, विनायक तसरे, हिरा राठोड, गौरव चौधरी, आकाश मकेश्वर आदी पदाधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा, त्यांच्या हक्काच्या मदतीसाठी सातत्याने लढा देण्याचा निर्धार या कार्यक्रमातून करण्यात आला।